द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं केळी बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल, हातातोंडाशी आलेला घास हिरावला। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील चोपडेवाडी शिवारात केळी बागीचं मोठं नुकसान झालंय। सुभाष यशवंत माने या शेतकऱ्याची ही केळीची बाग असून 2 एकरात त्यांनी एकूण 3500 केळींची झाडं लावली होती आणि त्या केळीच्या बागेची घड देखील काढणीस आले होते। मात्र बुधवारी दिनांक 5 मे रोजी अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं सुभाष माने यांची केळीची बाग जमीनदोस्त झालीय। यात अंदाजे 4.5 ते 5 लाखांचं नुकसान झालंय। झालेल्या नुकसानीची शासनानं दखल घेऊन तात्काळ मदत करावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व स्थानिक नागरिकांची मागणी आहे। भिलवडीच्या कृषी सहाय्यक अधिकारी DB मंडले मॅडम यांनी घटनास्थळाला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेत रीतसर पंचनामा केलाय। सदर घटनेचा संपूर्ण अहवाल पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती कृषी सहाय्यक अधिकारी DB मंडले यांनी दिली। स्थानिक नागरिक व नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं आमच्या द जनशक्ती न्यूजला दिलेली प्रतिक्रिया पहा। मी सागर माने चोपडेवाडीचा रहिवासी असून माझी इथं ही केळीची बाग केलेली मी जून 2023ला। आत्ता माल आमचा काढा आलेला, पण परवा दिवशी बुधवारी 5 तारखेला अवकाळी पाऊस झाला, वारं भरपूर होतं, त्यामुळे पूर्ण बाग 2 एकर होती पूर्ण पडलेली आहे आणि 100% नुकसान झालेलं आहे। म्हणजे त्याच दिवशी व्यापारी माल काढण्यास येणार होता, पण ते पाऊस जोरात झाल्यामुळे आला नाही, त्यात पूर्ण बाग आमची हे झालेली आहे, पडलेली आहे। तरी जवळ आम्हाला आता ह्यात जवळ 4.5 ते 5 लाख रुपये आमचं नुकसान झालेलं आहे। म्हणजे खर्च आमचा झाला 3-4 लाख रुपये। तिथल्या कृषी अधिकारी मंडले मॅडम येऊन इथं त्यांनी पाहणी करून पूर्ण क्षेत्राचा पंचनामा केलेला आहे। तरी सरकारला हीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला मदत मिळावी। नमस्कार, मी चंद्रकांत जाधव। आमचा मित्र सागर माने यांचे बुधवारी दिनांक 5/6/2024 रोजी अवकाळी वादळी वाऱ्यामुळे 2 एकर केळीची बाग नुकसान झालेले आहे, 100% नुकसान झालेले आहे। तसेच त्यांचे 4 ते 5 लाख रुपयाचे नुकसान झाले आणि या ठिकाणी पलूस कृषी मॅडम मंडले मॅडम यांनी येऊन पाहणी करून पंचनामा केलेला आहे। तसेच वादळ एवढं होतं की तुम्ही बघू शकता, ह्या मोकळ्या रानामध्ये लिंबाचे झाड जवळजवळ 500 ते 700 फूट उडून मोकळ्या रानात येऊन पडलेलं आहे। एवढं मोठ्या प्रमाणात वारं होते। तसेच आमचे मायबाप सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मदत द्यावी व या नुकसानीतून आम्हाला सहकार्य करावे ही विनंती।